नमस्कार, क्राईम अपडेट न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपल्यासोबत आहे उमाताई बोचरे। मुरुम माफिया व रेती माफियाची तहसीलदाराला जीवे मारण्याची धमकी। अकोला जिल्ह्यामध्ये वाळू माफिया तसेच मुरुम माफिया या लोकांच्या हयाशास धमक्या येत असतात। तहसील कार्यालय पातूर येथे काही मुरुम माफियांनी लोकांनी येऊन पातूर तहसीलचे नायब तहसीलदार बळीराम चव्हाण हे कार्यरत असतात त्यांच्या दालनात येऊन काही लोकांनी बेइज्जत करून जीवे मारण्याची धमकी त्यांना दिली आहे, असे पोलीस स्टेशन पातूर येथे तक्रारीत नमूद केलेले आहे। दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12च्या सुमारास नायब तहसीलदार यांच्या दालनात येऊन सचिन नेमकाळे राहणार आजोला व त्यांचे 4 ते 5 सहकारी असे एकत्र येऊन तहसीलचे गाडीवर असलेला कंत्राटी ड्रायव्हर मुजद्दीन खान यांची तोंडी तक्रार करीत असताना त्या 4-5 पैकी एकाने बाहेरून अरविंद पाटील प्रहार हे बोलतात म्हणून मोबाईल तहसीलदारांचे हाती दिला असता त्यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करून गाडीसहित तहसीलदार यांना पेटवून देणार, जीवे मारणार असे तक्रारकर्त्यांनी तक्रारीत नमूद केलेले आहे। या जबानी रिपोर्ट 21 एप्रिलचे रात्री 3-4 वाजता घेण्यात आला होता। नायब तहसीलदार यांनी कारवाईची मागणी केली आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 व सुधारित नियम 2016 अंतर्गत 3 Q आणि R अन्वये या सर्वांवर कठोर कारवाईची मागणी तक्रारदारांनी केली आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन पातूरचे ठाणेदार हे करीत आहे। क्राईम अपडेट न्यूज करिता पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबराव आंबोरे। काय झालं? दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सचिन नेमकाळे यांच्या अवैध मुरुम गौण खनिजाचा ट्रॅक्टर पकडला, त्यावर दंडात्मक कारवाई केली कार्यालयाने। त्याच्यामुळे खवळून अरविंद पाटील प्रहार जिल्हाध्यक्ष यांनी कार्यालयामध्ये दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी वेळ 11 ते 12:30 दरम्यान सचिन निमकाडे व इतर 3 इसम यांना पाठवून त्या कारवाईमुळे चिडून असंसदीय भाषेत माझ्याशी वर्तणूक केली। ही वर्तणूक त्यातील एका जे गैरहजर होते की 4 जण, त्याच्यापैकी एका जणांनी मोबाईल त्यांचा दिला, त्यावर हे वार्तालाप केला आणि हा वार्तालाप बातचीत ही जी आहे ही त्यांनीच रेकॉर्डिंग करायला लावली आणि ते रेकॉर्डिंग सर्व सोशल मीडियावर उपलब्ध आहे। फार घाण भाषेत ती त्यांनी मला धमक्या दिल्या, तहसील जाळण्याची धमकी दिली, तहसीलदाराला जाळण्याची धमकी दिली, मला जाळण्याची धमकी दिली, तहसीलची गाडी जाळण्याची धमकी दिली, माझ्या काही प्रॉपर्टीच्या चौकशा करण्याची धमकी दिली आणि इतरही माझ्यावर काही अन्याय आरोप घेतलेले आहेत। ते सर्व त्यांच्याच मुखाने त्यांनीच हे रेकॉर्डिंग करून घेतली आणि त्यांनीच हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल करून माझी बदनामी केली आणि ह्या कारवाया मी भरपूर प्रमाणात केलेल्या गौण खनिजावर त्यांना हे त्या करू नये या उद्देशाने हे माझ्यावर दडपशाही दबाव तंत्र त्यांनी वापरलेला आहे। गैरकायदेशीर हे कृत्य असल्यामुळे याबाबत मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन पातूर येथे कायदेशीर कारवाईचा रिपोर्ट दिला व त्यावर FIR सुद्धा झालेली आहे। धन्यवाद।